आणि निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरुद्ध लढाई अधिक तीव्र करावी असं दोन्ही नेत्यांचं मत ठरलं। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे काढण्याची मोहीम सुरूच ठेवलेली आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतली जी चिप आहे ती डिस्टर्ब झाली आहे। आमची चिप बरोबर आहे डोक्यातली। 11 तारखेला निवडणूक आयोगावर सर्व पक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉक हे काढण्याचं नक्की झालंय आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होते। सगळे खासदार, सगळ्याच पक्षांचे खासदार, इतर प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलेलं आहे। रावसाहेब, उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत होते। इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते उपस्थित होते आणि राहुल गांधींशी त्यांची 35 मिनिटं वेगळी बैठक झाली। अपेक्षित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच माननीय उद्धव ठाकरे हे 3 दिवस दिल्ली मुक्कामी होते आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं की आपको आना ही पडेगा, विथ फॅमिली आना पडेगा। आम्ही तो होतोच। त्यानुसार उद्धवजी आले। त्या राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दाखवलं तिथे, खरं म्हणजे दुपारी ते प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधींचं निवडणुकीतल्या त्या मतदार याद्यांतल्या घोटाळ्यासंदर्भात। पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं। आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेत बसून पाहिलं, कारण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत होतं। आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी, ज्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात। आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित, जसं सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतली तिकीट घेतो महागडी आणि बसतो, त्या पद्धतीने आम्ही तिकडे बसलो सगळे।